अशोक खरातची ती अत्यंत सिनेमा स्टाईल झाली आणि त्याच्यात बराच ड्रामा होता. म्हणजे प्रश्न आहेत, पण पहिल्यांदा ही अटक कशी झाली ते थोडं सांगा, मग बाकीच्या प्रश्नांकडे वळूया. हे पूर्ण जे ऑपरेशन होतं ते अतिशय गोपनीयपणे राबवण्यात आलेलं होतं. कारण आरोपीचा जो रीच आहे, त्याची जे भक्तगण किंवा शिष्यगण आहे ते सर्व क्षेत्रामध्ये पसरलेले आहेत. आणि जर ते ऑपरेशन लीक झालं असतं तर मोठ्या प्रमाणावर आरोपी पळून गेला असता, मोठ्या प्रमाणावर त्यांनी प्रेशर आणलं असतं वेगवेगळ्या म्हणजे लिगल क्वार्टर्समधून किंवा इतर पद्धतीने. त्यामुळे आरोपीला कुठलीही गोष्ट न समजू देता किंवा त्याला अलर्ट न होऊ देता हे ऑपरेशन एक्झिक्यूट करणं एक चॅलेंज होतं. त्याच्यामध्ये पहिला टप्पा जो असेल की कंप्लेनंटला विश्वासात घेणं. कारण महिला कंप्लेनंटला विश्वासात घेऊन त्याची FIR घेणं हे एक मोठं काम असतं. विशेष करून ज्या ठिकाणी एखादा पॉवरफुल आरोपी असेल त्याच्यामध्ये जास्त डिफिकल्ट जातं. त्यानंतर ही सर्व फिर्याद आणि अटकेची प्रोसिजर ही डिपार्टमेंटमध्ये एक लिमिटेड लोकांना सांगण्यात आली आणि ती फिर्याद घेऊन मग ते अटकेचं ऑपरेशन जे आहे ते राबवण्यात आलं. अटकेच्या वेळेला पण आरोपी मध्यरात्री किंवा त्याच्यानंतरच मला वाटतं साधारण 11च्या दरम्यान म्हणजे आरोपी घरी असल्याची खात्री करून घराच्या आजूबाजूला त्याचं लोकेशन बघून, पण तरी आमची खात्री होत नव्हती की तो घरीच आहे. आणि तो जर आपण काय मोबाईल ट्रॅक करून केलं का? आम्हाला ह्युमन इंटेलिजन्स पण होतं की तो कुठे आहे, की त्या परिसरात आहे. आणि त्याच्यामध्ये तो जर शेजारच्या घरात असता किंवा कुठे आजूबाजूला असता आणि तो जर पळाला असता तर मग त्यांनी मोठं लिगल बॅटल किंवा इतर सोर्सेस कडून प्रेशर आणलं असतं. बरोबर, अँटिसिपेटरी बेल किंवा असं काही गेला असता किंवा इतर त्यांनी काही बोंबाबोंब केली असती. तर त्याच्यामध्ये आमचे जे गुंडा स्क्वॉडचे अधिकारी होते ते आणि त्यांचा जो अंमलदार होते, स्टाफ होते, हे त्या ठिकाणी चोर आल्याची त्यांनी अफवा पसरवली की या परिसरामध्ये चोर आहेत आलेले आणि ते घरात घुसलेले आहेत. आणि त्याच्यासाठी ते चेक करायला म्हणून त्या घरात गेले की आपल्या घरात चोर आले तर आपल्याकडे तर कोणी आलं नाही ना, तुमची सेफ्टी काय आहे. आणि मग त्यांनी ती सगळ्या रूम्स तपासल्या. तर त्यातल्या एका रूम मध्ये आरोपी आम्हाला मिळाला आणि मग तो ताब्यात घेऊन तात्काळ तो पोलीस स्टेशनला आणून अटक वगैरे सर्व कारवाई करण्यात आली. म्हणजे या सगळ्या गोष्टीला किती वेळ लागला हे करायला? साधारण 9 वाजल्यापासूनच आमच्या टीम्स त्या ठिकाणी वावरत होत्या. पण नक्की आरोपीचं त्या ठिकाणचं लोकेशन आम्हाला मिळत नव्हतं किंवा नक्की खात्री लायक बातमी मिळत नव्हती. आणि त्याच्यानंतर मग ज्या वेळेला असं ठरलं की आता चेक करून येऊ, म्हणजे चोर आले असतील तर आरोपी अलर्ट होणार नाही, म्हणजे उद्याही आपल्याला ते ऑपरेशन राबवता येईल. त्याच्यानंतर मग ज्या वेळेला आम्ही हे चेकिंग आणि सुरू केलं त्यानंतर काय 15 मिनिटाचा सगळा तो खेळ होता. खरात हा असा एक फ्रॉड आहे, म्हणजे बाबा नाहीये तिकडे नाशिकमध्ये त्याचं प्रस्थ होतं. हे तुम्हाला कसं आणि केव्हा कळलं? हे सर्व जे ऑपरेशन आहे हे सुरुवातीपासून एक CM मॉनिटर ऑपरेशन होतं. माननीय मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र